रिवॉर्ड प्रोग्राम. LRP म्हणजे काय? लॉयल्टी रिवॉर्ड प्रोग्राम. लॉयल्टी कशावर मिळतं? आपल्या खरेदीवर मिळतं, बरोबर. मग लॉयल्टीची खरेदी समजून चला. हा पहिला महिना आहे, हा दुसरा महिना आहे, हा तिसरा महिना आहे. हे 3 महिने आहेत लॉयल्टीचे. हा चौथा महिना, हा 5वा महिना, हा 6वा, हा 7, 8, 9, 10. आता हे फक्त लक्षात ठेवा. हे फर्स्ट मंथ, सेकंड मंथ, लक्ष देऊन ऐका, थर्ड मंथ, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10. आता हे मी असं का दिलंय लक्षात घ्या. पहिल्या 3ला सर्क्युलेट असं करा. इथे तुम्हाला 10% लॉयल्टी मिळणार आहे. 4 ते 6 इथे तुम्हाला 15% लॉयल्टी मिळणार आहे. 7 ते 9 इथं तुम्हाला 20% मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही 9 क्रॉस करता तेव्हा लाईफ लॉंग तुम्हाला 25% लॉयल्टी मिळणार आहे. कळलं का नाही हे एवढं सांगा. सोपं आहे. परत एकदा सांगते. आणि एकदा सांगते, लक्ष देऊन ऐका. हे एकदा रेंज बसली. सगळ्यांनी बोलून झालं की लगेच म्यूट करा म्हणजे तुमच्या घरचा आवाज इकडे येणार नाही. इथे बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड 3 महिने तुमचं कमीत कमी 1000 PCV चं बिल झालं की तुम्ही लॉयल्टीला क्वालिफाय होताय. इथं 1000 PCV, इथे 1000 PCV, इथं 1000 PCV. म्हणजे अगदी समजूया वेट मॅनेजमेंटचं तुम्ही प्रोडक्ट घेताय तर जवळजवळ 1450 पर्यंत आहे. मग अशी मी काढून दाखवलं तुम्हाला. सो हे 3 महिने तुम्ही जर खरेदी केलं तर 10%नी तुम्हाला लॉयल्टी मिळणार आहे. 4, 5, 6 पुढचे 3 महिने केले तर 10%नी न मिळता तुमचं 15%नी तुम्हाला हे लॉयल्टी मिळणार आहे. लॉयल्टी रिवॉर्ड प्रोग्राम आहे तुमचा. त्याच्यानंतर 7, 8, 9 पुढचे 3 महिने 20%. हे 9 महिने जेव्हा तुम्ही क्रॉस करता तेव्हा तुम्हाला लाईफ लॉंग कधी पण मोदी केअरमध्ये खरेदी करा, तुम्हाला 25% बोनस मिळणार आहे. कसं आहे? छान आहे? येस ऑर नो? इथं फार थांबावं लागणार नाहीये. हे 3 महिन्याचा जो स्लॅब आहे, आता तो मी स्लॅब तुम्हाला एक्सप्लेन करते. इथंपर्यंत कळलं? येस ऑर नो? सगळ्यांना कळलं? ओके. क्लोज.